ज्या पॅरोलच्या बद्दल आपण बोललो, हा जो नराधम होता तो पॅरोलवर आला होता. ताईंनी सांगितलं आता की निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण एखाद्या गोष्टीच्या बद्दलचा धाक कधी असेल? मला हेल्मेट मी घातलं नाही तर मला शिक्षा होणार आहे, मला दंड होणार आहे, हे हमखास माहीत असेल तर निश्चितपणे आज आपल्याला दंडुका कायद्याचा हा दाखवावा लागतो. हा धाक शिक्षेतून निर्माण होत असतो. पण समीर मला सांगा, तुम्ही ज्यावेळी ह्या देशानं बघितलेला असेल गुरमीत राम रहीम सारखा नराधम जो जेलमध्ये आहे, 400 दिवसापेक्षा जास्त तो पॅरोलवर येतो बाहेर. आसाराम तो पॅरोलवर आला दोनदा आणि आता 2 वेळा वैद्यकीय जामिनावरती आला. हे जेव्हा टीव्ही वरून बघत असतील, सोशल मीडियावरून हे बघत असतील, आपल्या सांगलीमधला एक असाच पॅरोलवर आला आणि त्याने येऊन बलात्कार केला. मेसेज काय जातोय? कसा धाक राहील इथल्या सामान्य माणसाच्या मनात, जो गुन्हेगार आहे त्याच्या मनात धाक कसा राहील इथल्या कायद्याचा? मुळात आपल्या समाजामध्ये कायद्याचा धाक नाहीये. त्याचं कारण असं की शिक्षा जी आहे ती अत्यंत गुळमुळीत अशा प्रकारची 7 वर्षांची 5 वर्षांची शिक्षा अशी केली जाते आणि त्याच्यानंतर त्या दरम्यान सुद्धा ते बाहेर सोडले जातात आणि बाहेर आल्यानंतर ते ज्यांनी साक्ष दिलेली असते त्या लोकांना, त्याचबरोबर जे पीडितेचं कुटुंब आहे त्यांना धमकावलं जातं. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे बलात्कार करून आलेल्या आणि त्याच्यात दोषी सिद्ध झालेल्या लोकांचे काही लोक सत्कार करतात. अशा राजकीय प्रवृत्ती सुद्धा आहेत आणि त्या 2-4 राज्यांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे सर्व लोक मूग गिळून गप्प असतात आणि आपल्या पक्षाचा किंवा आपल्या जातीचा लोक माणूस वाचवला पाहिजे अशी एक भयंकर प्रवृत्ती आपल्या देशामध्ये आहे. त्याचा ह्या सर्व बलात्कारी लोकांना एक मनामध्ये एक बेनिफिट ऑफ डाऊट असतो त्यांच्यामध्ये, की आपण कुठलंही कांड केलं तरी आपल्याला कुणी काही वाकडं करणार नाही अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक जाणीव पक्की रुजलेली असते. उदाहरणच घ्यायचं तर दिवसाला 70 ते 100 बलात्कार आपल्या देशामध्ये होतात. आपण रोज त्यावरती पेटून उठतो का? नाही उठत. आपण अशा घटनेत पेटून उठतो की ज्याच्यामध्ये अत्यंत वाईट किंवा मानवतेच्या सर्व सीमा पार केलेल्या आहेत आणि निर्घृण पद्धतीने मारहाण केलेली असेल आणि खून केलेला असेल, त्याच घटनेमध्ये आपण आक्रोश व्यक्त करतो. इतर बलात्कारित स्त्रियांचं काय होतं? तर ते अभ्यासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारकडे कुठलीही यंत्रणा नाहीये. त्याचबरोबर ज्या पीडितांवरती बलात्कार होऊन सारखा गुन्हा झालेला म्हणजे त्यांच्यावरती तो बलात्कार होऊन गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची जी वाताहत झालेली असते किंवा त्या मुलींचे जे पुढचं आयुष्य असतं त्याच्या बाबतीत काय केलं जातं याचाही आपल्याकडे कुठलाही थांगपत्ता नाही. आणि असे जे आरोपी पेरोलवर सोडले जातात, कुलदीप सेंगरची जर घटना आपण पाहिली तर लक्षात येईल की त्या माणसाने बाहेर येऊन अख्खं कुटुंब संपवलं. तिला मदत करणारी माणसं संपवली, वकील संपवले त्यांनी. अशा प्रकारची व्यवस्था ज्या देशामध्ये कार्यरत असेल, तिथं कुठल्याही आरोपीला कुठलंही जरब असणार नाही आणि तो अगदी उजळ माथ्याने समाजात फिरतो आणि शिवाय त्याला राजमान्यता सुद्धा मिळते. आपल्याकडे काही दिवसांचा आक्रोश होतो, राजकीय प्रवक्ते येतात किंवा विविध राजकीय पक्षांचे लोक आंदोलन करतात. जे सत्तेत असतात ते बाजू सांभाळून घेतात. जे विरोधात असतात ते त्याच्या विरोधात बोलतात आणि जे परत सत्तेत आणि विरोधात एकमेकांची बदलाबदली झाली, की ते परत त्यांच्या भूमिका बदलतात. मुळात आपल्याकडे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि ती गरज समाजामध्ये सुद्धा नाहीये. उदाहरणार्थ खरातांचं प्रकरण जेव्हा झालं, हा. तेव्हा अनेकांनी असं सांगितलं, की ह्या बायकाच बदचलन आहेत आणि ह्या बायकाच तिथे गेलेल्या आहेत. अनेक लोक आजही तसंच सोशल मीडियावरती सांगतात. ही एक वृत्ती आपल्या समाजामध्ये जाणीवपूर्वक रुजवली गेलेली आहे, की स्त्रीचं तुम्ही चरित्र हनन करा किंवा तिच्यावर बलात्कार करा, तुम्हाला काही फरक पडत नाही किंवा तुमच्यावर काही त्याची कारवाई होत नाही. आणि याला कारणीभूत जे आहे ते राजकीय पक्षांची विचारधारा आणि त्यांची मांडणी आणि त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सत्तेत राहण्यापुरते ते समाजाकडे पाहतात आणि सत्ता संपली की ते परत विरोधात येतात. ही जी गोष्ट ही बदलायला पाहिजे. अत्यंत कडक अशा शिक्षा केल्या पाहिजेत. आता मगाशी मुख्यमंत्री सरांचं एक स्टेटमेंट दाखवलं की आम्ही कमीत कमी काळामध्ये याच्यावरती कारवाई करू. हा कमीत कमी काळ किती दिवसांचा असेल हे कुणीच सांगू शकत नाही. हा. जास्तीत जास्त कठोर शिक्षा करू म्हणजे कुठली शिक्षा करणार आहात तुम्ही? अशी काय शिक्षा आजपर्यंत केली गेलेली आहे की ज्याची जरब बसलेली आणि बलात्कार करणाऱ्यांची वृत्ती ठेचलेली आहे? हे व्हायला पाहिजे समाजामध्ये. ठीक आहे, आणि प्रेरणाजी तुम्ही उत्तर द्या. सरांनी अतिशय महत्त्वाचं सांगितलं की अशा प्रकारे जरब बसली पाहिजे. हो, हे राज्य कायद्याचं आहे आणि इथं कुणाची गय केली जाणार नाही. ज्याने कुणी असा हात उचलला असेल, ज्याने कोणी असं कृत्य केलेलं असेल, विकृती असेल, त्यांना सोडलं जाणार नाही. त्याच्या मनात जरब निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काय करता?
विलासजी, आता या केसला घेऊन आपण विचार केला तर ज्या पद्धतीने आता सन्माननीय महोदयांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आता ह्या केसला जर बघितलं आणि पोलिसांनी घेतलेले ऍक्शन आणि त्या व्यक्तीवरती, त्या नराधमावरती लावलेली कलम जर आपण बघितली तर मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंतची शिक्षा, 20 वर्षाची कारावासाची शिक्षा, त्यातल्या ज्या शिक्षांचे जे सगळे काही अनुक्रमणिका आपण जर बघितली तर त्या मॅक्सिमम शिक्षा असलेली कलम याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये मृत्यूदंड सुद्धा आहे. याच्यामध्ये प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मी अभिनंदन करू इच्छिते नसरापूर गावातली सगळ्या ग्रामस्थ लोकांचं, तिथल्या माता भगिनींचं. त्यांनी खूप मोठा अवेअरनेस आणि समाज म्हणून जी जबाबदारी या विषयामध्ये घेतली ती खऱ्या अर्थाने खूप म्हणजे आपल्या मनाला समाजाची जाणीव निर्माण करून देणारी आहे. त्यांनी दाखवले, आता आपण बघतोय आपल्याच न्यूज चॅनलवरती बघतोय, लोकांचा हा उद्विग्न अवस्था, त्या मुलीला घेऊन असलेला त्यांनी प्राथमिक तपासामध्ये केलेली मदत, ही सगळी त्या ग्रामस्थांची मोठी आहे. पोलिसांनी देखील याच्यावर योग्य ऍक्शन घेतली आहे. लवकरात लवकर म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, आणि आम्ही लवकरात लवकर याच्यावर 2 दिवसामध्ये, म्हणजे मी पण तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले, निव्वळ 2 दिवसामध्ये डिजिटल असेल, फॉरेन्सिक असेल, सगळ्याच अनुषंगाने हा तपास पूर्णत्वाला जाऊन कोर्टासमोर पोलीस त्यांच्या मागच्या गुन्ह्यांना घेऊन सुद्धा, म्हणजे 1998 आणि 2015 या 2 वर्षांमध्ये त्यांनी केलेले गुन्हे, त्या या नराधमाला याच्या आधी 2 महिन्याची शिक्षा देखील झाली आहे, कारावास देखील झालेला आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन पोलीस डिपार्टमेंट सुद्धा अतिशय वेगाने या सगळ्या गोष्टींकडे बघतंय. त्यामुळे लवकरात लवकर हे सांगता जरी येत नसलं तरी तपास 2 दिवसात पूर्णपणे कोर्टाच्या समोर असेल आणि न्यायालयाच्या अधीन हा विषय असेल, ज्यामध्ये कुठलंही कलम सोडण्यात आलेलं नाहीये, ज्याच्यामध्ये त्याला पळून जाण्याची किंवा त्याच्यासाठी पळवाट असू शकते. मला समाज म्हणून ही पण विनंती करायची की त्याच्या बाजूने, या नराधमांच्या बाजूने वकिलांनी आता कुणीही उभं राहता कामा नाहीये. ज्या पद्धतीने आपल्या मनातल्या भूमिका आहेत, वकिलांनी सुद्धा या लोकांच्या केसेस घेता कामा नये. समाज म्हणून त्यांनी देखील आज त्यांची जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. ठीक आहे.